हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त अशी मुगाच्या डाळीची रस्सा भाजी किंवा आमटी कशी करायचं ते पाहणार आहे। मस्त एकदम मस्त चविष्ट अशी भाजी बनते, एकदम पौष्टिक अशी बनते बघा, छान। तुम्ही नक्की एकदा झटपट अशी मूग डाळीची आमटी नक्की करून बघा, एकदम छान झालेली आहे, झणझणीत आणि चविष्ट एकदम छान होते बघा, मस्त झालेले आहे। तुम्हाला बघून कळत असेल किती छान अशी ही मुगाच्या डाळीची आमटी किंवा रस्सा भाजी झालेली आहे बघा, एकदम मस्त लागते चवीला। तुम्ही या पद्धतीने एकदा मुगाच्या डाळीची रस्सा भाजी करून बघा, तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल। तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आपण सर्वप्रथम मुगाच्या डाळीची आपण रस्सा भाजी बनवणार आहे। त्यासाठी अर्धी वाटी मी मुगाची डाळ घेतलेली आहे, ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे, स्वच्छ मी ती धुवून घेतलेली आहे। आता आपल्याला ही शिजत घालायची आहे। त्यासाठी मी पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये त्याच वाटीने 2 वाटी मी पाणी घालून घेते। इथे बघा 2 वाटी पाणी मी घातलेलं आहे। आता त्यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे आणि इथे थोडीशी पाव चमचा मी हळद घातलेली आहे। मिक्स करून घ्यायचं आणि पाणी आपल्याला थोडं गरम करून घ्यायचं आहे। पाणी आता थोडंसं आपलं गरम झालेलं आहे, त्यामध्ये धुवून घेतलेली डाळ घालून घ्यायची आहे। इथे डाळ आपली स्वच्छ धुवून घेतलेली ही डाळ घालून घेते आणि डाळ घातल्यानंतर आपल्याला याला उकळी काढून घ्यायची आहे। इथे बघू शकता डाळ घातल्यानंतर याला उकळी आलेली आहे। आता गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे आणि याच्यावर झाकण ठेवायचं आहे। गॅसची फ्लेम मी कमी केलेली आहे, याच्यावर झाकण ठेवायचं आहे। मिक्स करून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून त्यावर पण थोडं पाणी ठेवणार आहे, म्हणजे छान अशी खाली डाळ शिजली जाते। वरचं पाणी पण गरम होतं, गरज वाटली तर वरचं पाणी आपण घालणार आहे। झाकण ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे 1 वाटी। तर ही डाळ शिजते त्यावर आपण दुसरी तयारी करूया। कढईमध्ये 1 चमचा मी तेल घातलेलं आहे, त्यामध्ये 1 मोठा कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे, तो मी यामध्ये घालून घेते। आता इथे बघा थोडंसं तेल आपलं गरम झालेलं आहे, त्यामध्ये कांदा घालून घेते मी। इथे बघा कांदा चांगला भाजून घेतलेला आहे लालसर कलरवर। आता कांदा बाजूला सारलेला आहे, त्यामध्ये 1 चमचा मी तेल घातलेलं आहे, बघू शकताय। आता त्याच तेलामध्ये मी चांगले धने भाजून घेणार आहे, अजिबात आपल्याला कच्चे ठेवायचे नाहीत, चांगले भाजून घ्यायचे आहे। तिथे बघू शकताय धने पण चांगले भाजून घेणार आहे बघा। आणि त्यामध्येच मी सुकं खोबरं पण घालून घेणार आहे। धने छान भाजले की थोडंसं सुकं खोबरं खिसलेलं मी घालून घेते। इथे बघू शकताय धने आणि आपलं कांदा चांगला भाजलेला आहे, त्यामध्ये सुकं खोबरं घालून थोडंसं भाजून घेते। हे सगळं मिक्स करून आपल्याला नंतर भाजून घ्यायचं आहे, चांगलं लालसर कलरवर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। सगळं मिक्स करून मी छान असं भाजून घेणार आहे, कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचं। चांगलं भाजलेलं आहे। आता याला प्लेटमध्ये काढून मी थंड करून घेणार आहे। इथे बघू शकता हे थंड झालेलं आहे, आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। इथे बघू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे काढून घेते आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर पण घालून घ्यायची आहे। लसूण घातलेला नाही, लसूण फोडणीला घालणार आहे। थोडंसं पाणी घालून आपण वाटण करून घेणार आहे। इथे बघू शकताय थोडं पाणी घालून मी वाटण करून घेतलेलं आहे। आता इथे आपण डाळ चेक करूया बघा, थोडं पाणी घालून घेते। डाळ पण चेक करायची, छान अशी गरगरीत शिजते आणि पटकन शिजते बघा, या पद्धतीने शिजवून घ्यायची। थोडीशी डाळ आपण अशी घोटून घ्यायची, म्हणजे छान अशी दाटसर भाजी तयार होते। इथे बघू शकताय थोडीशी डाळ अशी घोटून घ्यायची। आता त्याच कढईमध्ये आपण फोडणी देऊन घेणार आहे, त्यामध्ये 1 पळी मी तेल घालून घेते। इथे 1 पळी मी तेल घातलेलं आहे, बघू शकताय। तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे, बघू शकताय। मोहरी आणि जिरे घातलेले आहेत, छान असे फुललेले आहेत बघा, छान तडतडलेले आहेत। त्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या मी थोडेसे तुकडे करून घेतलेले आहेत, ते घालून घ्यायचं। लसूण आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे बघा, लसूण आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। इथे बघू शकताय लसूण थोडासा आपला परतलेला आहे, त्यामध्ये वाटण घालून घेणार आहे, बघू शकताय चांगला भाजलेला आहे लसूण। सगळं वाटण घालून घ्यायचं, मिक्स करून वाटण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। इथे बघू शकताय वाटण इथे मी घालून चांगलं परतून घेतलेलं आहे। थोडं परतलं की त्यामध्ये 1 चमचा मी लाल तिखट घालणार आहे, दुसरे काही मसाले घालणार नाही। 1 चमचा लाल तिखट घातलेलं आहे, मिक्स करून थोडंसं पाणी घालायचं म्हणजे चांगले तेल सुटेपर्यंत आपण हे मसाले परतून घेणार आहे। पाणी घातलेलं आहे, तेल सुटेपर्यंत चांगलं घ्यायचं आहे। इथे छान असं तेल सुटलेलं आहे। आता याच्यामध्ये जी आपण डाळ शिजलेली आहे ती घालून घ्यायची आहे। इथे बघा मस्त असं आपलं तेल सुटलेलं आहे वाटणाला। डाळ मी सगळी घालून घेते, इथे बघू शकताय डाळ मी सगळी घालून घेते यामध्ये। आणि
त्यामध्येच पाणी घालून आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. घट्ट पातळ तुम्हाला जशी डाळ बनवायची तसं पाणी घालून घ्यायचं. मी जास्त पातळ पण करणार नाही, जास्त घट्ट पण ठेवणार नाही. अजून थोडंसं मी यामध्ये पाणी घालून घेते. बघू शकता यामध्ये थोडंसं पाणी घालून घेते. थोडीशी दाटसरच ठेवणार आहे बघा. याला छान अशी आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे. याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. पाणी घातल्यानंतर मिक्स केलेलं आहे. यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते. बघू शकताय मीठ घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे बघा. चांगले असे याला उकळी यायला लागलेली आहे. बघू शकताय तुम्ही. आता सगळ्यात शेवटी याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. जास्त आपल्याला शिजवायची गरज. शिजलेले आहे. मसाले पण छान आपले परतलेले आहेत. त्यामुळे फक्त 1 मिनटं मी परतून घेणार आहे. कोथिंबीर घातल्यानंतर शकताय कोथिंबीर घातल्याच्या नंतर 1 मिनटं फक्त परतून घेतलेलं आहे. छान भाजी तयार झालेली आहे बघा. छान असे 1 मिनटं उकळलेले आहे. आता मस्त भाजी तयार झालेली आहे. दाटसर आणि चविष्ट. तुम्ही बघू शकताय. छान नक्की एकदा या पद्धतीने मूग डाळीची तुम्ही भाजी बनवून बघा. मुगाच्या डाळीची छान होते बघा. मी सर्व करते. छान अशी दाटसर आणि चविष्ट अशी भाजी तयार होते बघा. एकदम मस्त झाली. इथे बघू शकताय आणि झटपट अशी भाजी तयार होते बघा. तुम्ही नक्की या पद्धतीने झटपट अशी मुगाच्या डाळीची भाजी बनवून बघा. चविष्ट आणि एकदम छान अशी भाजी तयार होते. नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.